खासदार गोवाल पाडवी माझ्याबरोबर आहे, त्यांच्याशी बोलूया. सर, पहिली प्रतिक्रिया काय? तुम्ही सकाळी सांगितलेलात की टॅक्स इज इक्वल टू टेररिझम सारखा एक सामान्य नागरिकांच्या आजूबाजूभोवती फिरतो. आता तुम्हाला कसं वाटलं अर्थसंकल्प ऐकून? काय टॅक्सला घेऊन, कारण की इन्कम टॅक्स स्लॅबचा पण फ्री दिला आहे 12 लाखपर्यंत, ते तुम्ही कसं बघतात? नोकरदारांचं बल्ले झालं आहे? जसं मी आपल्याला सकाळी सांगितलं, टॅक्स टेररिझम फक्त ऐकण्यात आलं होतं. आज टॅक्स टेररिझम प्रत्यक्ष बघितलं. खरं तर ज्या पद्धतीने टॅक्स रिफॉर्म्स केले जात आहे, पहिले तर जे प्रॉपर टॅक्सचे जे विषय असणार ते नेक्स्ट वीक घेणार आहे असं स्वतः फायनान्स मिनिस्टरने सांगितलं. पण जे टॅक्स स्लॅब दिले आहे, म्हणजे 12 लाखाचं तुम्ही सांगता आहे, त्यामुळे स्टँडर्ड डिडक्शन तर 75,000 आहेत अजून. तर तुम्ही ते जे आहे ते सर्व डिटेल एकदा पाहून घ्यावं लागेल, वाचून घ्यावं लागेल. निश्चितपणे आम्ही पण पार्लिमेंटमध्ये बजेटवरती बोलणारच आहोत, डिस्कशन राहणार आहे, त्याच्यावर अनेक विषय काढू. आज सर्व काही गोष्टी बोलू नाही शकत. पण असं खास करून दिसलं की निवडणूक जे येणार आहे बिहारचे, कंटिन्यूस बिहारचंच संदर्भ घेतलं गेलं. तर बिहारला खुश करायचं कुठेतरी मला वाटतं एक त्यांची स्ट्रॅटेजी आहे. काही सरकारला जेव्हा 400 पार झाले नाही, तर सर्वायवलसाठी त्यांना बिहारची गरज आहे असं दिसून येतं आज पण. आणि आज तेवढं दिसून आलं. 5-6 वेळा बिहारचं नाव घेतलं गेलं. बाकी इतर राज्याने दिलं असेल पण तेही मेन्शन केलं नाही. तर निश्चितपणे मला वाटतं की हे निवडणुकीला समोर जावं लागणार आहे विधानसभाचे बिहारचे, म्हणून त्या दृष्टिकोनाने बजेट प्रस्तुत केला गेला. भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, तर शेतकऱ्यांच्या संदर्भात कुठे काय तुम्हाला दिसलं का? त्यांच्या पॉकेटमध्ये काय आलं का असं तुम्हाला वाटतं? कारण की जे सरकार आहे ती तर सांगते की शेतकऱ्यांना लक्षात घेऊन हा बजेट आणला. बघा, शेतकऱ्यांसाठी जास्त काही नवीन आणलं नाही आहे ह्यांनी. मी आपल्याला हेही सांगू इच्छितो की PM फसल विमा योजना असेल काही इतर योजना असेल, हे एवढं सक्सेस होत नाही आहे. त्याच्यावर काही डिस्कशन नाही आहे. हे बजेट प्रोव्हिजन्स ॲक्च्युली किती करणार आणि ॲक्च्युली किती लोकांना भेटणार आहे, हे गंभीर विषय आहे. पण जसं आपण सांगितलं शेतकऱ्यांना काय आहे की नाही, तसं मी एक युवा खासदार म्हणून, मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून, युवकांसाठी काही नव्हतं हे बजेटमध्ये. आणि युवकांसाठी अगर काय नसेल तर निश्चितपणे मला वाटतं ते बेरोजगारीचे जे दर जे 45% झालं आहे आता, सर्वात हायेस्ट आहे, त्याच्याबद्दल काहीतरी विचार केला पाहिजे होता. आणि युवकांबद्दल काहीच नव्हतं आहे बजेटमध्ये. तर महाराष्ट्र राज्यासाठी काय नाही, त्यात पण युवकांसाठी काय नाही असं खासदार पाडवी यांचं सांगणं आहे की नेमकं महाराष्ट्र याला फोकस ठेवून महाराष्ट्र राज्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आणि खास करून युवकांसाठी गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट धर्म रत्न बरोबर मी उर्वशी खोना, झी 24 ताससाठी.